मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते. तर मस्त असं मातीच्या भांड्यामधला आणि ते पण चुलीवरचं माशाचा रस्सा म्हणा किंवा कालवण, आणि ते पण खूप चविष्ट लागते. ते बघा कशा पद्धतीने मस्त असं शिजत आहे छानपैकी. आणि हे बघा मी खाली काढून ठेवलं तरी मातीचं भांडं लगेच थंड होत नाही, तरी 2 ते 3 मिनटं असं ते शिजतच राहते, कारण की ते थंड व्हायला थोडासा वेळ लागतो. तर हे बघा मस्त असं मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे छानपैकी. तर आता ते कसा बनवायचं ते पाहूया. ते बघा येथे मी ही बोई मच्छी आहे आणि साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि ते चूल पेटून मातीचं भांडं ठेवलेलं आहे आणि येथे हिरवं वाटण आणि हे घेतले आहेत मी मसाले. तर आता आपण हे मातीचं भांडं ह्याला आमच्याकडे तळणतवी सांगतात, त्यामध्ये मी तेल टाकून घेते. आपण मस्त अशी ह्याला मच्छीच्या रस्स्याला फोडणी देणार आहोत. तर हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे आणि चूलही छान पेटत आहे. आणि हा आहे आमचा मागचा परिसर. आणि मी हे असे मागे जेवण करायला लागलेली आहे, म्हणजे मच्छीचा रस्सा बनवायला लागलेली आहे. आणि हे टॅमॅटो घेतलेलं आहे. तर टॅमॅटो हे आपण फोडणीवर टाकणार आहेत. जेव्हा अशा पद्धतीचं टॅमॅटो उभे कापून आपण जेव्हा फोडणीवर टाकतो तेव्हा ते खूप असून रस्स्याला चव येते आणि हे टॅमॅटो खायलाही छान लागते अशा पद्धतीचं. आता मी तेलात टाकून घेते आणि त्यामध्ये मी टाकते आता हिरवं वाटण. हिरवं वाटणामध्ये मी कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण याचा वापर केलेला आहे. आणि छान असं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावरती, थोडंसं तेल सुटेपर्यंत. आता त्यामध्ये मी मसाले टाकून घेते. येथे मी हा घरगुती मसाला आहे तो टाकून घेते. आणि या सर्व मसाल्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्की बघा. ही हळद आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे. हे बघा येथे मी मीठ टाकलेलं आहे आणि हे आहे काश्मीरी रेड चिली पावडर. आणि छान असा हे मसाले आहेत ते तेलामध्ये आपण शिजवून घेऊया, की छान असा रस्सा एकदम मस्त असा होतो हा. आता ही मी बोई मच्छी आहे, ही बोई मच्छी घेतलेली आहे ती टाकून घेते. आणि 2 मिनटं ते असं मस्त असं परतून देऊया, तेलामध्ये मिक्स करून घेऊया. बघा छान असं. आता मी चिंच घेतलेली आहे इथे मी. तुम्ही येथे कोकमचं आमसूल किंवा कोकमचं आगही वापरू शकता. आमच्याकडे चिंच वापरली जाते. मग चिंचेचं पाणी टाकून घेते रस्स्यासाठी. अजून थोडासा टाकते कारण की रस्सा थोडासा जास्त हवा म्हणून. ते बघा मस्त असं झालेलं आहे. आता हे पाणी टाकून झालेलं आहे चिंचेचं. आणि मस्त असं खालतीवरती आपण करून घेऊया चमच्याने हलकंसं, म्हणजे ते व्यवस्थित शिजल्या जातील. आणि त्याला मस्त अशी उकळी आणून देऊया आपल्याला. आणि जेव्हा मातीच्या भांड्यात कोणती पण वस्तू बनवतात, म्हणजे भाजी कोणती पण, खूप टेस्ट लागते. हे बघा छान अशी उकळी फुटत चाललेली आहे आणि छान असा घमघमाटही पसरलेला आहे. थोडंसं चमच्याने आपण वरती खालती करूया, म्हणजे जी मच्छी आहे ती व्यवस्थित शिजली जाईल. हलक्या हाताने करायची आहे, नाही ती तुटली जाऊ शकते. सर्व बाजूने बघा. आणि हा गरम गरम रस्सा भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर तर खूप सुंदर लागतो. आणि त्यात चुलीवर बनवलेला, आणि चुलीवरच्या जेवणाची तर कुठेच तोड होत नाही, म्हणजे ते खूप चविष्टच होते. ते बघा मस्त असं रस्सा झालेला आहे आणि मी खाली उतरवलेला आहे भांडं, तरी एकदम मस्त उकळत आहे, म्हणजे अजून ते शिजत आहे. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.